कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आणि अधिपती या घराचं चैतन्य आहात। तुम्ही दोघं मिळून या घराचं वैभव परत आणा प्लीज अक्षरा। बाबा प्लीज म्हणून पर्क करणार आहात का आता? या घराचं सुख शांती चैतन्य आपण सगळे मिळून परत आणणार आहोत। तुम्ही आता जास्त विचार करू नका, शांत राहा, सगळं ठीक होणार आहे। एक डेड बॉडी होती, चारूशी मिळती जुळती, म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र, चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता। नाही नाही, म्हणजे त्या चारुलता मॅडम नक्की गेल्यात हे कुणीच पाहिलेलं नाही। बाबा म्हटले की ज्या बाईच्या अंगावर चारुलता मॅडमचं मंगळसूत्र होतं, साडी होती, त्या बाईचा चेहरा ओळखू येत नव्हता। काय असेल नक्की? चारुलता मॅडमना काही करून शोधावं लागेल, त्यांना भेटावंच लागेल। हो ऐका मास्तरीन बाई, आपण हो कसला विचार करायला एवढा? कोणचं गणित सुटणं आता? गणित? हा हो, गणित नाहीच सुटत आहे खरं तर। त्या ज्या भेटल्या मला चारुलता मॅडम, त्यांचं आहे का? आता तुम्ही बसा बरं, आधी तुम्ही तर बसा। अजून तेच एवढं असतात तुमच्या, मी तुम्हाला सांगितलं ना? हो मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला नाही का असं वाटत आहे की त्या जिवंत असू शकतील? बस उगाच काहीतरी काय सांगायला आहे? एवढी वर्ष झाली, आमची खरी आई जर यायची असती तर आली असती घराकडे आत्तापर्यंत। मी एवढा लहानाचा मोठा झालो, आत्तापर्यंत फिरकली ना गावा उगाच। आणि तुम्ही ह्यो प्रश्न मला विचारू नका, स्वतःला बी विचारून घेऊ नका, डोसक्याला ताप करून घेऊ नका। ऐका, आमच्या बाबाला तर ह्यातलं काय सुद्धा सांगू नका, एरबाडल्यावणी करेल ती। आधी जेड्यावणी बडबडत्यात, हे ऐकल्यावर अजूनच बडबडायला लागती। आणि घरात तर घरात त्यासने जर कळलं की या बाहेर भेटल्यावर त्या बाई कोणतरी बाहेर रस्त्यावर फिरतील बडबडत उगाच काहीतरी विचारत, आईसाहेबांच्या आबरूची दिंडोळी, तसं नको, कळलं ना? असं काय बोलताय? मी कुठे कोणाला सांगितलं? उलट तुम्हीच आजींना सांगितलं ना। काय ना मग, तो विषय नंतर झालं, टाळलं की संपला विषय तो। तुम्ही आता उगाच आम्हासनी बी खोटी आशा लावू नका। आमच्या खऱ्या आई परत येण्याची, आमच्या ज्या आई साहेब आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्या लवकर सापडून देत, त्या लवकर घराकडे येऊन। झोप तुम्ही, झोपा तुम्ही बी। आता कोणी काही म्हणू, त्या मॅडमना मी बघितलंय स्वतःच्या डोळ्यांनी। अधिपतींनी बघितलं असतं तर त्यांनी विश्वास ठेवला असता माझ्यावर। आता काही झालं तरी मी चारुलता मॅडमची माहिती मिळवणार, त्यांना शोधून काढणार। कारण बाबांनी जे जे काही वर्णन सांगितलंय त्यांच्याबद्दल, ते सगळं वर्णन मला भेटलेल्या त्या मॅडमना तंतोतंत लागू पडतं। तसं असलं तरी एवढ्यावरच कुठल्याही निष्कर्षावर येणंही बरोबर नाहीये। पण त्यांना भेटायला काय हरकत आहे? पुन्हा भेटून त्या कुठे राहतात, काय करतात, या सगळ्याची चौकशी करायला काय हरकत आहे? त्यानंतरच काय ते ठरवता येईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।